हाय हॅलो नमस्कार. आज मी सांगणार आहे 369 पद्धतीबद्दल. म्हणजे 369 ह्याच्यामध्ये मॅनिफेस्टेशन कसं होऊ शकतं ह्याच्याबद्दल डिटेल्स आपण जाणून घेऊया. माझं नाव आहे माधुरी बोंद्रे. मी लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच, लाईफ कोच म्हणून काम करते, मनी माइंडसेट कोच म्हणून काम करते. आपल्या आयुष्यात जे काही आपल्याला हवं आहे त्यासाठी आपण आपलं मन कसं प्रोग्राम करू शकतो आणि त्याप्रमाणे आपल्या मनाला प्रोग्राम करून आपण आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी कशा मिळवू शकतो तेही सायंटिफिकली ते मी सगळ्यांना समजावून सांगते. लोकांच्या आयुष्यात बदल घडवण्याचा प्रयत्न करते. एनर्जेटिकली आपण शिफ्ट आणतो आणि आयुष्य बदलतात. बोलत होते 369 या टेक्निकबद्दल. तर 369 मध्ये आपल्याला पहिल्याच सगळ्या लक्षात काय येतं, निकोला टेस्ला. कारण त्याने ह्या 369 ह्या एनर्जीज नंबर्स खूप चांगले आहेत आणि त्यावेळा आपण जे काही करू त्या गोष्टी खऱ्या होतील असं त्यांनी सांगितलं. पण ह्याला एक भारतीय एन्शियंट सायन्स पण आहे बरं का. त्याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का, 3 म्हणजे सुरुवात आणि हाय एनर्जीज म्हणले जातात. त्रिदेव किंवा त्रिदेवी, ब्रह्मा विष्णू महेश, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. त्रिकाल, भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ, हे 3 काळ आहेत. त्यानंतर 3 गुण आहेत, सत्व, रज आणि तम. आणि मंत्राची शक्ती आपण ओम शांती 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 असं 3 वेळा म्हणतो. सो 3 या नंबरचं एवढं आध्यात्मिक एक्सप्लेनेशन आहे असं मी म्हणू शकते. त्यानंतर येतो 6. 6 म्हणजे काय, बॅलन्सिंग आणि चक्रा असा त्याचा हे आहे. सो त्याच्यामध्ये षड्रिपू येतात. म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, मद, ह्या सगळ्या गोष्टी षड्रिपूमध्ये येतात. त्याच्यानंतर 6 चवी येतात. गोड, आंबट, तिखट, कडू, तुरट आणि खारट, ह्या 6 चवी असतात. शुक्राचा नंबर 6 आहे. हा झाला 6चा सिग्निफिकन्स. त्यानंतर येतो 9. 9 म्हणजे काय आहे तर नवग्रह. ग्रहांवरच सगळी पृथ्वी वसलेली आहे. म्हणजे ग्रहांचा परिणाम माणसाच्या आयुष्यात होत असतो. सो नवग्रहाचंही तेवढंच महत्त्व आहे. त्यानंतर 18 अध्याय आहेत भगवद्गीतेचे. बेरीज प्रत्येक 8 आणि 1 9, 3च्या पाठीत जे नंबर असतील त्याची बेरीज 9 पर्यंतच येते. म्हणजे 3 6 9 मध्येच येते. सो 3 6 9 या नंबरचा अर्थ खूप मोठा आहे, एनर्जेटिक आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात चांगलेच बदल घडणार. त्यामुळे आता आपल्याला काय करायचं आहे, ती पद्धत कशी वापरायची हे बघू आपण. सो आपल्याला जे काही पाहिजे आहे, मला महिन्याला 1 करोड रुपये मिळत आहे असं मी जर म्हटलं, तुम्ही कोणतीही अमाऊंट ठेवू शकता तुम्हाला अलाइन असलेली. मी जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगते. सो मी महिन्याला 1 करोड रुपये कमावते असं जर मी ठरवलं तर सकाळी उठल्या उठल्या हे ॲफर्मेशन मला 3दा लिहायचं आहे. त्यानंतर म्हणजे आपण निर्मिती केली. त्यानंतर दुपारी 6 वेळा लिहायचं आहे, मला दर महिन्याला 1 करोड रुपये मिळतात. रात्री झोपायच्या आधी 9 वेळा लिहायचं आहे, मला दर महिन्याला 1 करोड रुपये मिळतात. सो 3 6 9 हे टेक्निक आपल्याला अशा प्रकारे हेल्प करणार आहे. 33 किंवा 45 दिवस हे रोज लिहायचं आहे आपल्याला आणि हे कन्सिस्टंटली करण्याने एकही दिवस चुकवायचं नाहीये. चुकवल्यानंतर परत सुरू असं होणार आहे. सो फक्त तेवढ्या वेळा आपल्याला मॅनेज करायला लागतील. सकाळी लवकर, दुपारी 12 ते 3 आणि रात्री 6 ते 9 किंवा 5 नंतर कधी पण. सो तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहा. लिहिताना त्याच्यामध्ये ग्रॅटिट्यूडची भावना असणं गरजेचं आहे. मेनली त्या मिळाल्या आहेत, ते मिळालं आहे याची भावना असणं गरजेचं आहे. त्या भावनेमुळे ती गोष्ट लवकर पूर्ण व्हायला मदत होणार आहे. सो 369 याचा आध्यात्मिक रेफरन्स हाही आहे. निकोला टेस्ला बरोबरच आध्यात्मिकही रेफरन्स त्याला आहे. त्यामुळे हे नक्की यूज करून बघा, वापरून बघा. तुम्हाला गॅरंटीड रिझल्ट मिळणार याच्यातून.